दिल्लीत पर्यावरणवादी आणि शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दात टीका केली आहे। या घटनेनंतर बोलताना दिपके भावूक झाले आणि सोनम वांगचुक यांच्याशी पोलिसांनी कथितपणे केलेल्या वागणुकीवर गंभीर आक्षेप घेतला। यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली। अभिजित दिपके यांनी नेमके कोणते आरोप केले? सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर ते इतके भावूक का झाले? धर्मेंद्र प्रधान यांच्यावर त्यांनी कोणते प्रश्न उपस्थित केले? आणि या संपूर्ण प्रकरणामुळे आता राजकीय वातावरणात कोणती नवी चर्चा सुरू झाली आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच। बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण। चला तर मग मुद्देसूद पाहूया। मुद्दा क्रमांक 1, अभिजित दिपके नेमकं काय म्हणाले? सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजित दिपके यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत गंभीर आणि आक्रमक आरोप केले। त्यांनी म्हटलं की आजपर्यंत ते फक्त केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते, मात्र आता परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। आपल्या भाषणात त्यांनी पंतप्रधानांवर हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असल्याचा आरोप केला। तसेच भारताच्या इतिहासात असा पंतप्रधान कधी झाला नसल्याचाही दावा त्यांनी केला। दिपके यांनी पंतप्रधानांविरोधात अनेक कठोर वैयक्तिक टीका केल्या, मात्र हे सर्व आरोप आणि मतं अभिजित दिपके यांची असून त्यावर पंतप्रधान कार्यालय किंवा केंद्र सरकारकडून तत्काळ अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मुद्दा क्रमांक 2, सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर नेमकं काय घडलं? अभिजित दिपके यांच्या म्हणण्यानुसार सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी आंदोलन स्थळावरून जबरदस्तीने ताब्यात घेतलं। या घटनेदरम्यान बोलताना दिपके यांना अश्रू अनावर झाले। त्यांनी आरोप केला की सुमारे 20 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या आणि 60 वर्षांच्या सोनम वांगचुक यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे फरफटत नेण्यात आलं। दिपके यांच्या दाव्यानुसार पोलिसांनी त्यांच्याशी गैरवर्तन केलं, शिवीगाळ केली आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध वाहनात बसवलं। त्यांनी म्हटलं की लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीशी अशा प्रकारची वागणूक देणं चुकीचं आहे, मात्र या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही। मुद्दा क्रमांक 3, विद्यार्थ्यांच्या मृत्यूचा संदर्भ देत सरकारवर काय आरोप झाले? आपल्या भाषणात अभिजित दिपके यांनी 20हून अधिक विद्यार्थ्यांच्या मृत्यूचाही उल्लेख केला। त्यांनी दावा केला की या घटनेनंतर दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांच्या म्हणण्यानुसार सरकारने जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याऐवजी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि आंदोलनकर्त्यांवर कारवाई केली। त्यांनी असा आरोप केला की विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रयत्न झाला। ज्यांच्या मुलांचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई होत आहे, असा आरोपही त्यांनी केला। या दाव्यांबाबत संबंधित सरकारी यंत्रणांकडून तत्काळ प्रतिक्रिया आलेली नाही। मुद्दा क्रमांक 4, धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नेमके कोणते प्रश्न उपस्थित केले? दिपके यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही थेट निशाणा साधला। त्यांनी प्रश्न उपस्थित केला की 20 विद्यार्थ्यांच्या मृत्यूपेक्षा धर्मेंद्र प्रधान तुम्हाला जास्त महत्त्वाचे आहेत का? त्यांनी असा आरोप केला की सरकार कोणत्याही परिस्थितीत धर्मेंद्र प्रधान यांचे संरक्षण करत आहे। त्यांच्या मते या प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा व्हायला हवा होता। त्यांनी सरकारला थेट सवाल करत धर्मेंद्र प्रधान यांच्यात असं काय आहे की त्यांच्यावर कारवाई होत नाही, असा प्रश्न उपस्थित केला। मात्र हे सर्व आरोप अभिजित दिपके यांनी केले असून संबंधितांकडून त्यावर अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही। मुद्दा क्रमांक 5, पंतप्रधान पदाबाबत दिपके यांनी काय वक्तव्य केलं? आपल्या भाषणादरम्यान अभिजित दिपके यांनी भारताच्या पंतप्रधान पदाचाही उल्लेख केला।
त्यांनी म्हटलं की देशात यापूर्वी अनेक मोठे आणि आदरणीय पंतप्रधान झाले, मात्र त्यांच्या मते सध्याच्या घडामोडींमुळे त्या पदाच्या प्रतिष्ठेला धक्का बसत आहे. त्यांनी असा आरोप केला की लोकांच्या प्रश्नांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यामुळे पंतप्रधान पदाची प्रतिमा मलिन होत असल्याचं त्यांनी म्हटलं. हे सर्व अभिजित दिपके यांचे वैयक्तिक राजकीय मत आणि आरोप असून त्यांची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही. मुद्दा क्रमांक 6. या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण का तापलं? सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्याची घटना आणि त्यानंतर अभिजित दिपके यांनी केलेली आक्रमक वक्तव्ये यामुळे देशातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. विरोधी विचारांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून या आरोपांवर अधिकृत भूमिका काय असेल याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियावरही या प्रकरणावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून समर्थक आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुद्दा क्रमांक 7. पुढे काय घडू शकतं? या प्रकरणावर पुढील काही दिवसात केंद्र सरकार, दिल्ली पोलीस किंवा संबंधित यंत्रणांकडून अधिकृत भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे. तसेच अभिजित दिपके यांनी केलेल्या आरोपांवर राजकीय प्रतिक्रिया येण्याचीही शक्यता आहे. जर या प्रकरणात नव्या घडामोडी समोर आल्या तर त्याचा परिणाम राष्ट्रीय राजकारणावर आणि सुरू असलेल्या आंदोलनावरही होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाकडे देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर अभिजित दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर गंभीर आरोप करत राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरी, दिपके यांनी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करत सोनम वांगचुक यांच्याशी कथित गैरवर्तन झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. तिसरी, या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील काही दिवसात सरकारची भूमिका आणि नव्या घडामोडींकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता तुम्हीच सांगा, अभिजित दिपके यांनी केलेल्या आरोपांबाबत आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं काय मत आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.